हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निःसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ श्री सुधींद्र तीर्थ श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. महाभारतांत मी नहुशाल काणी पळयतरशिलीची नहुशाक देवतेन पुराई देवते इंद्रू लोकपालक म्हळ्यार वरुणू यमू हानी पुरा बैसून कुबेरू सकड बैसून नहुशाक कशी आमी निग्रह करीत म्हणून म्हणटना थंय अगस्त्य ऋषी येताची आनी तांणी म्हणटाची पळय इंद्रा तुगेले शत्रू विश्वरूप हत जाल्लो वृत्रासुरार वधी तूं केल्ले तुगेले सौभाग्य की कसं की इंद्रलोकादको नवशी भ्रश्ट जाल्लो म्हूण म्हणटना ताका आश्चर्य जाता इंद्राक. आमी हांगा बैसून नवशाक कशी राज्य स्वर्गादकून भ्रश्ट करचें म्हूण आलोचना करतना नवशे भ्रश्ट जालो म्हूण का जालें रे अगस्त्यान कसं न्ही हें म्हणून तो सांगता येयाची मर्श बैशाची तुमकां अर्घ्यपाद्य दिता म्हूण सकट दिवन तांकां आसनांत बसून दिता निमगीत तुमी सांगली बाई नवशे स्वर्गादकून भ्रश्ट जाल्लो म्हूण सांगून कशी तें म्हूण तेन्ना तो सांगता तुका कसलें म्हूण सांगून पळय तुका गो तशिल्ले प्रकार तुवें सांगिल्ले प्रकार शची देवीन वचून पल्लंकीर तांणी सप्तर्शीन होवूंचे पल्लंकीर तूं बैसून येयल्या मांत्र बारडीकून घेत म्हूण नवशा सांगली न्हय. नवशान तशी केली न्हय. सर्व ब्रह्मर्षो तांगेल वटू खंय खंय वतना पल्लंकी होवयसी तशिल तो तेन्ना एक दीस वतर आसतना तांकां एक संशय जाल की नवशाले म्हणिल की ये इमे ब्रह्मणा प्रोक्ता मंत्रावै प्रोक्षणी गवाम इति प्रमाणं भवत उताहो नीति वासव तो तेन्ना इंद्र जावन आसना न्हय तागेले निमगिताचे हे वासवा इंद्राक संबोधन करचे ते वेदांतू सांगिले गायचे संप्रोक्षणे मंत्र तुका गोतस की गोतना म्हूण म्हणटना तो ते गोतस की गोतना म्हळ्यार पशी ते प्रमाण वय न्हय वेदाक वेदाचे म्हूण म्हणटना न्हय तो अहंकारांत आशिल्लो न ते नाही म्हणटा तो ते वेद मंत्र प्रमाण नाही म्हूण तेदना तांकां कोप येयलो की ब्रह्मर्षीक पळय अधर्मे संप्रवृत्तस्त्वं धर्मम न प्रतिपद्यसे तूं आतां अहंकारार बुड्डून तुका वेद पुरे विसरले बरी जाल्ला की कसं न्ही तूं धर्म मार्गार वच्चो का शिवाय अधर्म मार्गार नाही तशी वेद मंत्र पुरे प्रमाणीभूतची प्रमाणाची वेद म्हळ्यार प्रमाणशास्त्र म्हणून म्हणटाची तशी वेदा हा प्रमाण म्हणून आमगेले पशी मालगडे महर्षीन पुरे आमकां सांगिल्ले कसले विशय जावं जाल्यार प्रमाण जावन वेदा दवरून घेबीत म्हूण सांगून जाल्यार नवश बिलकुल ओपनाके ना वेद प्रमाणभूत न्हयच न्हय म्हणून ಸ್ವಲ್ಪ वेळ ते महर्षींक नवशा वाद विवाद जाता कडेन नवशा कोप येवन तांणी ऋषी कसं की हांव उलयल्लें वय म्हूण नुता बैसुका शिवाय तांणी म्हाका कोपास मेगला वाद करतात न्हू म्हूण म्हणलेले एक कोपान ಮತ್ತೆ ಪಯ್ಯಾನ ಅಗಸ್ತ್ಯಲ್ ಮತ್ತೆ ಕಚಿ ಪ್ರಹಾರ केले ಕಡೆ तागे केन्ना अगस्त्याल ಮತ್ತೆ तागेले पय्या स्पर्श जाल्ली पळय तागेले तेजस पुरे भ्रश्ट जाल्लो कांतीहीन जाल्लो कयतो तशी तमस्सु काम ते अधर्म काम कुत्सित काम नवशो तेजो विहीन जावन गेलो. त्या वेळार नवशराज अगस्त्यान सांगले की तूं प्रमाण न्हय म्हणलेले कळवे वेद प्रमाण बैच बई न्हय फुडें दुखून महर्षीन सांगिल्लेची आतां तूं तें एक न्हय म्हूण साधन केल्लें आनी कसं म्हळ्यार तूं म्हाका मस्तिले आजी निमती पळय ब्रह्मर्षी म्हणटाचे आमकां ब्रह्मसदृश्य जावन आसूचे ब्रह्मर्षी आमकां पुरे तुगेले पल्लकीचे वाहक करून घेतले एक तो तप्पू तो वेद प्रमाण न्हय म्हणलें ते दोनी तप्पू आनी एक म्हळ्यार मस्तील तुवें माड्डयले तूं मात्ते
ते तिन्ही तप्प तुका तशें जावन येद्दोळ थंय तुका कितले सकट पुण्य आशिल्लो पुरे क्षय जावन गेला. तूं आतां स्वर्गार दुखून च्युत जावन भुंयचेर पडला, तुका स्वर्गान तूं स्थान ना आनी म्हूण सांगून सांगता. आनी तूं स्वर्गार दुखून भुंयचेर पडचेची, तुका आनी स्वर्गान तूं स्थान ना. आनी कसं म्हळ्यार दशवर्ष सहस्राणी सर्परूप धरो महान विचरिष्यसी पूर्णेषु पुनः स्वर्गमाप्स्यसी. 10 वर्षपर्यंत महासर्परूपारे तूं पृथ्वीर संचार करता, मागीर वापस तूं स्वर्गाक येवन पावता. कळ्ळें म्हणटना गे आत्ता नहुशू देवराजा दुखून म्हळ्यार स्वर्गार दुखून भ्रश्ट जाला. कळ्ळें अदृश्ट कसले म्हळ्यार गे तुगेले नसीब म्हूण येता, अदृश्ट म्हूण येता. तो ब्राह्मण शापान विनाश जालो न्हय. आनी तूं आतां जितेंद्रिय जाल्लो, जितशत्रू जाल्लो, सर्व महर्षी तुगे स्तोत्र करता. तूं आत्ताच्या आत्ता स्वर्ग लोकाक वचुका, स्वर्गाचें सिंहासन तुगेलेची, तूं 3 लोकांचें संरक्षण केन्नाच्या वरी कोरका म्हूण म्हणटना तेच भितर सर्व देवते, पितृदेवते, यक्ष, भुजंग, राक्षस, गंधर्व, उरग, देवकन्या, सर्व अप्सरा स्त्रियो पुरे जन थंय इंद्रा लागीं येवन ताका तूं यो सर्व ब्रह्महत्या पापा दुखून विमुक्त जाला. कळ्ळें आमगेलें सौभाग्य अदृश्टा कारणानची, आमगेलें सौभाग्य कारणानच कितकी गे नहुशाक महर्षी अगस्त्यान शाप दिले. तशें जावन नहुशात महासर्पा रुपारे भुंयचेरच तूं आतां स्वर्ग आळसूच्या येवका, थंय आमकां कोणेय रायना जाल्ला जाल्ले. तो वता. कळ्ळें कोण इंद्रू तो स्वर्गलोका वता. स्वर्गलोकाचेर वापस राय जाता. शची देवी ताका राखून बशिल्लो पाप थंय स्वर्गलोका तन्नीची सिंहासनार बसताची. त्या वेळाक अंगिरस महर्षी अथर्व वेद मंत्राचो तो अथर्व वेदाचो अंगिरस महर्षी तो इंद्राल सभे येता. ते अथर्व वेद मंत्रानाची देवेंद्राक पूज करता. तेदना तो सांगता काय इंद्रू हे अंगिरसा वेदांतू आतां तूं म्हाका स्तोत्र केल्लो मंत्रच पळय अथर्व अंगिरस मंत्र म्हणूची विख्यात जाता इथे. आनी मुखार तुका यज्ञांत पुराय हावीर भाग दिता म्हणून मागीर 3 लोकांचे प्रजेंके धर्मार परिपालन करता. तसले पळय धर्मराया तितले पराक्रमी 3 लोकांचे अधिपती जावन आशिल्लो, पराक्रमी जावन आशिल्लो इंद्र. तागेले बायले लोट कितले दुख्ख अनुभविसिल्लो. तुगेले बायल द्रौपदीन अनुभविसिल्ले म्हणजे शची देवीने कितले अपमान अनुभविसिल्ले न्हय. तूं अज्ञातवास वनवास केल्ले म्हूण तुगेल्या मनांत आसता. तो कितली वर्सां पर्यंत त्या कमला फुल्ला नाळान तूं बैसून अज्ञातवास कर निवेताणें. तशी तूं मस्त दुख्ख अनुभविसिला ना म्हूण म्हणा जाल्यार ताजे खातीर बेजार करचे नाका, कोप करचे नाका, कसले नाका. आतां तुका एक आशिर्वाद करता. इंद्रू कशी वृत्रासुरा संहार केल्ली पळय ताजे नंतर कितली भोगलो पळय. आतां वापस तो इंद्र पदवीर नामे तशीची तुकाय वापस तुगेलें राज्य मेळटा. कळ्ळें दुर्योधनाक कशी नहुशान अगस्त्यान नहुशाक दमन केलें तशीच दुर्योधना तूं दमन करता. कळ्ळें कर्णू दुर्योधनू आनी तुगेले कोण कोण वैरी आसाची तांणी पुराय विनाश जाताची. मुखारसून तुगेले भावंडा लोट बायल द्रौपदी लोट तूं संतोशारी सगळे भूमंडल तुची राज्यभार करचे जाता म्हूण मागीर सांगताच काही कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय शक्र विजय म्हूण हें उपाख्यानाक सांगचें. कळ्ळें हें उपाख्यान वेद समान म्हूण म्हणटाची. तशी आतां कितली राय आसाची भूमंडलांत आनी पुराय युद्धा वतना जय जावका म्हूण इच्छा आसल्यार शक्र विजय उपाख्यान ऐकून वचके. आतां तूं आनी युद्धा बाय सरची पळय ताजे खातीर तुका हें उपाख्यान हांव सांगिल्लें. तशी तूं कसले हुस्को करचें नाका. शक्र विजय आयकलेले देखून इंद्र सुप्रीत जाला तुका अनुग्रह करता. दुर्योधनाल अपराध भीम अर्जुनाल पराक्रम हाजे निमती सर्व क्षत्रियाल विनाश जाता. दुर्योधनी नाश पावता. तशी हें शक्र विजय नियमपूर्वक कोण पठण करता की तांणी पाप परिहार करून घेवन स्वर्गा वताची आनी तांकां शत्रूले भंय आसना, कोणाकय चरडूं नाच म्हूण जायना, कसलेय विधाचे आपत संभव जायना म्हळ्यार आपत्तू जायना. तांकां दीर्घायुश्य जाता. चमकलेले कडेन पळय तांकां जय जाता. तशी शक्र विजय भारी नियमारी वाजुका म्हूण आसा. तांकां पाप येसना अपजय येसना म्हूण सांगतना
युधिष्ठिरो ते शल्यान नव्हे सगळे शक्र विजय काणी सांगिले शल्याका सांगता काही तशी मम्मा तो मामनो माद्रील भाव मम्मा मुखार सुनो तू युद्ध जतना कौरव पांडवांक युद्ध जतन तू तांगेल बदी केदने चमकला की एक पण तुका करणा सारथ्य करी म्हूण खंडितच सांगताची तसल बेळाक तू कसं कोरका म्हूण म्हणारी युद्ध कोरू बाई सरलेल कर्णाक तक्का अर्जुनाल विषयी ಹೊಗಳसून सांगून तक्का एक नमने हिन्ना केलेलं वरी जावका तक्का कळवे तेजोवधी जात गेले तशी त्या एक आमगेल तर्फीन युद्धारा बनतो वाढणे ज्याला त्या एक सहाय तू म्हाका कर्तव्य म्हण ते सांगते धर्मराया जायत तू सांगील वरीच हांव करता जैत विंगड कसले तुका काम जायवे म्हणून सांग त्यामुळे हांव करता म्हणून म्हणटर असं ज्याला धर्मराय सांगता कसल नाका कर्णा एक अर्जुनाल विषय ಹೊಗಳಿಸಿತन तक्का तगेले तक हिनयसिलेल वरी जत पड तितली पुरो तगेला आत्मस्थैर्य कुंदोत तितलेक तू केल्यार पुरो म्हणून म्हणता तशी आत्ता सात्वत वंशाच्या युधानो तो युधिष्ठिराल पक्षाक सर्वता कळवे तगेले ಒಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ಯೋಧ ಪೂರೆ ಮಹಾವೀರ ಪರಾಕ್ರಮಿ ಜಲರಿ ಎಕ್ಕ ದೇಶಾत नाही त्यांनी तागेल सेनेंतू नाना देशाचे विंगड योध तागेल सेनेन तसंच कळवे पुरे अस्त्र शस्त्र प्रयोग गोतच तांगेले नातील अस्त्र ना परश्वद भिंदीपाल शूल तोमर परिग यष्टी अशी पुरे कितली की कळवे मागिरी खड्ग मागीर एक इटी म्हणटाची कळव्या तसले धनुसू या पुरे जनाल्याक आसूचेची कळवे चतुरंग सैन्य गेले गज सैनिक सची अश्वसैनिक सची रथ सची पदा ते सची तसले जलवे एक अक्षहिणी सैन्यते युधिष्ठिराल सैन्य सर्वले जलवे मागिरी दृष्टकेतू चेदिराजू शिशुपालाल पुतू तो एक अक्षहिणी सैन्य घेऊन तोवही पांडवाल पक्ष आयलो माघद वीरू जयत्सेनो जरासंदाल पुतू सहदेव तन्नी तांगेले अक्षोहिणी सैन्य एक अक्षोहिणी सैन्य घेऊन युधिष्ठिराल पक्ष आयलीची पांड्य राजू समुद्र तीरारी वास करतल कितली की वीर योद्धांक घेऊन तो युधिष्ठिराल पक्षा सर्वलो द्रुपद इला द्रुपद कशी युधिष्ठिराल पक्षाकत नव्हे द्रुपद माने द्रुपदाल चरडू येसची महासैन्यते मत्स्य देशारायू विराटू ताण्यांका ज्ञातवासा बळारी आश्रय दिलेले तोवही तशीची तगेले सैन्य मान्य तगेले राज्यांत पर्वत प्रदेशच पडे थंय मस्त सकड रायसाची तांकांय परे घेवन येवन पांडवाल पक्षा सर्वलो अशी विंगड कडेचे विंगड सैन्य म्हणून सांगून 7 अक्षोहिणी सैन्य पांडवाल पक्षा जले हांगा दुर्योधनाल बदीन पळे भगदत्तू रायू तो एक अक्षोहिणी सैन्य घेऊन दुर्योधनाला आयलो तागेले सैन्यांतू चीनी आणि किरात सैनिक आशिल्लीच काय कळवे भूरिश्रवासू शल्यू तन्नी एक अक्षोहिणी सैन्य घेऊन दुर्योधनाल पक्षा सर्वलींची रदिक रायू कृतवर्मू कळवे रदिक रायाल पूथू कृतवर्मू भोज अंधक कुकुर वंशाचे सैन्य तो निजावनु यदुवंशात रदिक रायाल पूथू तो तगेल ते भोज अंधक कुकुर वंशा सैन्य घेऊन त्यामुळे एक अक्षोहिणी जाता तो हस्तिनापट्टा दुर्योधनाला चमकला तक्का कृष्णाला ऑपोजिट रफची म्हणे भारी खुशी जलना कशी आशिल्लीच म्हणारे भारी एक नमने विराधी वीर सैनिक तागेल मागीर जयद्रथू तो सिंधू सवीर निवासी तो तागेल सामंत जावन आशिल्ले कितली की प्रतिभिपाल राय तांणी पुराय दुर्योधनाल पक्षाक सर्वल्यांची तांगेले ಒಟ್ಟು एक अक्षोहिणी सैन्य जले कांबोजाचो सुदक्षिण रायू तो यवन शक हूण तांकां पुरे घेवन एक अक्षोहिणी म्हूण येते तेव्हा सैन्य दुर्योधनाल पक्षाक सर्वले जलवे इतली मांत्रवे माहिष्मती पట్టणाचो नीलू मागिरी अवंती राज्याचो विंद अनुविंद पळे विंद अनुविंदाल भयणीक कृष्णा दिवन वरडिकोंदिಲ್ಲ जलरी तन्नी हंगेवन मेळ्ळेची दुर्योधनाल पक्षाक केकई देशाचे 5 जन भाव इतर देशाचे ಒಟ್ಟು कितले की राय तांगेल सैन्य समेत दुर्योधनाले पक्षाक सर्वरांची
हानी ಒಟ್ಟು 3 अक्षोहिणी जल्लींची तशी ಎದ್ದೋಳು ಸರ सुरवेदुकून ಲೆಕ್ಕಕ್ಕಿಲ್ಲ ರೀ. इकर अक्षोहिणी सैन्य दुर्योधनाल पक्षा जल्ले, 7 अक्षोहिणी सैन्य पांडवल पक्षा जल्ले. कितली सैन्य मळक हस्तिनापट्टण अंतू रापच्या तंका जागना कडिरी तांकां आत्ताची पंजाब पडतई. कुरुजांगल, रोहितकारण्य, मरुभूमी तय्या सुचपुरे, अहिच्छत्र, कालकूट, गंगा तटारी, यमुना पर्वतारी पुरे कौरव पक्षाचे इकर अक्षोहिणी सैन्य राबल्यांच काही त्या थंय इत्याक थंय पुरे पेटयले म्हळ्यार थंय तितले जनाक जेवचे तितले आहार धन धान्य पुरे आशिल्ले म्हूण म्हळेल थंय थंय पेटयले. हांगा पुरोहित द्रुपदान पेटयल पुरोहित संधाना खातीर पेटयल पुरोहित हांगा येताना हांगा कौरवांक गेले सैन्य बोर्न गेला. ಲೆಕ್ಕಲು ಕಿತನಿ ಕಿತ್ಲಿ ಸೈನ್ಯ ಒಟ್ಟು ಕೆಲ್ಲ ಹಾಣೆ ಜಲರಿ ಐಲ್ ಕಮ್ ಕೋರ್ಕನ ಸೀದಾ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾಲ ಆಸ್ತಾನ ಐಲ್ ತೈ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾನ್ ಭೀಷ್ಮಾನ್ ವಿದುರಾನ ಪುರೋಹಿತ್ನ ವೈಲಂಚಿ ತಂಕ ಸತ್ಕಾರ ಕೆಲ್ಲೆ मिगे आमगेल पांडव कश्य सची म्हूण निमगेले ताणें सांगलें की पुरोहितान तांणी स कुशल जावन चंदायर सची म्हूण. मागीर हांव तांगेलेक अरिका तुमगे लागी तांणी पांडवान पेटोवन दिलेलें तें सांगचे खातीर दूत जावन आयला आनी म्हणलें की कसलें म्हूण म्हळ्यार पळय तुमकां गोतना ना ते विशय कसलें ना पुरो जना गोतस. हांव आतां सांगका जाल्यार हांव कसा खातीर येयला म्हूण सांगका जाल्यार हांगा जाल्लेलो विशय येद्दोळतय गोत्तशिल्लो विशय जाल्यार वापस सांगका. ಧೃತರಾಷ್ಟ್ರನಿ पांडव तांणी बभाव एका अन्नाल चरडू म्हणटन राज्य दोग जनाके समान जावन वांटून आसुका त्या विशयांत कोणीय उत्तर काडूं ना. आतां ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल चेडूं पित्रार्जित राज्य अनुभविसिताचे ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल स्ವಂತ नैते ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल अन्नाले म्हणटन ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल चेडूवान अनुभविस्तना पांडूल चेडूवान अनुभविसकाकी नाका पांडूल चेडूवा पित्रार्जित राज्य मेळकाकी नाका. आतां कसं जल्ला म्हूण म्हळ्यार ಧೃತರಾಷ್ಟ್ರ सगळे पित्रार्जित समस्त राज्य ताण दवरून घेतला. पांडवांक पित्रार्जित राज्य ना. ते राज्या खातीर कसं कसं सकट जाल्ले कपटद्यूत जाल्ले अपमान जाल्ले द्रौपदीक पांडवांक वनवासा पेटयले अज्ञातवास करका म्हणले ते दोनी संपन्न कोरून आयल्यार मुगार राज्य तुमगेलें तुमकां दिताचें म्हणून म्हणला जाल्यार आतां राज्य लोभान तांणी कशें केलें ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल चेडूवान पांडूल चेडूवान थंयची वनान तूं मेल्ल्यार वापस राज्य दिवका म्हूण ना म्हणून तांकां कितले की रितीर समार कळू पडिला जाल्यार मनशाक मारका म्हूण एकल्यान लेखलें रक्का म्हूण देवान लेखलें म्हूण जाल्यार कसलें करूं जायना म्हणटा पळय तशी तांगेलें आयुश्य आनी कियस तेच्यान खंयची उपायानय तांकां मारूं आनी समर्थ जायनीच जल्वे. आतां पित्रार्जित जावन ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾन पांडवांक कसं राज्य दिलेलें इंद्रप्रस्थ न्हय ते इंद्रप्रस्थ ते कशें आशिल्लें खांडवप्रस्थ म्हूण चिशिल्लें ताका थंय एक व्हडलें वन आशिल्लें खांडव वन म्हूण तसले एक थंय मनशान राबच्या साध्य ना तिले एक जागो तांकां दिल्लो जाल्यार तांणी कशें केलें तांगेले स्ವಂತ एक पराक्रमान बलान तेजान ते जागो अभिवृद्धी केल्ले बैबे जाल्यार तांगेले औನ್ನತ್ಯ पळोवन या ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾल चेडूवांक न्हू तबशा जाल्ले ना न्हय जाळ मत्सर सकट शूर जाले जालें न्हय त्या वेळाक सौबल कोण तो शकुनी तागेले उत्तेजनान हें ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾन पांडवांक पगडेक आपयलें जालें आपयलें राजधर्माले रायाले धर्म राजधर्म ताका समजावन पगडेक हेळू आपयतानी येना म्हणून ना म्हणकतर ಧೃತರಾಷ್ಟ್ರ मिगेल मानथूची हे गम्मत एक खेळ न्हय म्हणून म्हणलें खातीर धर्मराय येयलो ताका गोतस पळय हें मोसा खेळू ताका नाश करच्याक प्रयत्न करताची कसले गोतना ताका पाप हांगा कुत्सीत रितीर शकुनीन सांगल्या बरें ऐकून तांकां सलबायलें तांगेले सर्व समस्त अपहरण केल्ल्या बरें केल्लें पण दवरनूची जाल्यार खेळू मोसाचो जालो हांगा तसल साध्वी म्हणी तांगेले बायल द्रौपदीक नाना अपचार केलो. ताजे नंतर वापस दोनी पंथ द्यूत खेळून
तांकां सलवल्यार वनवासने अज्ञातवास म्हूण सांगून तांणी तेवय कश्ट भोगलींची कळ्ळें पुरे जनां गोतस तुमकां आतां थंय काय तांणी सुकार आशिल्लीच वे वनवास म्हळ्यार कशें म्हणून तुमकां कळनच का न्हय एकल्यानपणी आलोचन केल्ले वे मानच्यो ना खावच्या ना जेवच्या ना घर ना समज न्हिदोच्या ना तशी तांणी खंय खंय पावसाडे समीत त्या वनांत काडली म्हूण तांणी कितले कश्ट अनुभविसिले थंय नाना बगे दुःख अनुभविसिल्यार तांणी मन केलं रे थंय दुखून वची सैन्य वट्ट करून युद्धा येवन तुमकां नाश करीत आशिल्ले जाल्यार उत्तर दिलां आमी म्हळ्यार कत्र 12 वर्ष वनवासय केला तांणी 1 वर्ष अज्ञातवासय केला त्या अज्ञातवासा वेळार एक शिशु गर्भा आसतना कितली दुःख अनुभविसीत पळय तशी तांणी दारुण कश्ट सकडे अनुभव केला तांणी आतां सर्व विसरल्यान तांणी कोण पांडव पुळ्ळे दिल्लेले कश्ट अन्यक दुसरेक सर्व विसरून धृतराष्ट्राल चेडू मालवटू शांतीरी आसूं का म्हूण सांगून लेखला तांणी हांगाशिल्ले पुरे जनाकय गोतस पांडव खंयची रिती सदाचार आसची म्हूण तेंची दुर्योधनान कसलचे कडेन व्यवहार पांडवांगेल वटू केला नाका दुर्योधनाल नमून कसलो भायरी राज्या जनाल वटू जावो संबंधिकाल वटू जावो कोणाला वटू जावो तागेल व्यवहार कशी पांडवांगेल व्यवहार कशी हें पुरे जन गोतस म्हणटना तुमी पुरे श्रेष्ठ राय मालगडे दुर्योधनाले बापोसू कळवे आज्जू जावन आशिल्लो भीष्म आचार्य जावन आशिल्लो द्रोण कृप अशी पुरे दुर्योधना बुद्धी सांगची तसले स्थानार आशिल्ले जन तुमी दुर्योधनाक पांडवांगेल वटू शांती करून संधान करून तांगेल राज्य तांकां वापस दिवका म्हूण वापसाका इतका म्हूण म्हळ्यार पांडव वीरची समर्थची तांणी काही अबल म्हूण लेखचें नाका तांगेले सैन्य ना म्हूण लेखचें नाका जाल्यार तांकां युद्धाचें इच्छना इतका म्हूण म्हळ्यार युद्ध म्हणले कुडले लोकविनाश जाता तें जायना नशी आमगेल राज्य आमकां दिल्लो पुरो म्हळ्यार इच्छा तांकां जाल्यार एक तांणी सांगलाय शांती संधाना ओपले आमकां भारी खुशी ना म्हूण जाल्यार दुर्योधनान युद्ध करचें सम म्हूण सांगली म्हूण जाल्यार आमी काय अबल न्हय आमी प्रबलच म्हूण सांगता आनी विराट रायल भारी प्रितीची जाता कशी म्हूण पांडवांगेल वटू लव सकड ताका विशेष कार्य करून युद्ध करता पांडवांगेल पक्ष राबून म्हूण सांगून 7 अक्षोहिणी सैन्य वटू जाला मात्र न्ही पुरे केन्ना युद्ध सुरू करचें म्हूण म्हळ्यार निगेल मटा हांव कसल गौरव घेवका पडत त्या गौरव घेवचें तसल पुरे कार्य नकुल सहदेव अर्जुन आनी कसं म्हळ्यार पाकशाले ताजे कसल सकड श्रेष्ठाती श्रेष्ठ राय द्रुपद रायो आनी पुरे आनी कळवे सांगता म्हाका कोणाल पक्ष सर्वल्यांची पांडवांगेल मल्ल युद्ध राय जी कशी श्रेष्ठ तुका उमगणी म्हणल्यार पळोवका म्हूण जाल्यार कृष्ण सांगेल आ त्या पुरे गंची पळ हस्ती जय जाल्यार हाळे आपण असल्या पुरो म्हण सर्व लोक असल्या बरी म्हूण म्हळ्यार पुरे जन होतस युधिष्ठिराचो व्यू नका मेगेल युधिष्ठिरा लागी संख्यात सैन्य मारना अर्जुनाल पराक्रमस मारना भीमाल शौर्यस बुद्धी कौशल्य जाल्यार भीम म्हणटाना कळ्ळें रे न्हय गोत्तशिलो विराट रायन विवेकी पूर्व ज्ञानी मनीषो तांगेल जावन आशिल्लो म्हूण निमगेल म्हणले म्हणटाना तेदा नाम सांगता युधिष्ठिराला आसताना सलही दिवका कसले म्हणल्यार तांगेल राज्य ते हांवे पण दिवन तू जय पावला जाल्यार 12 वर्ष पर्यंत तू त्या राज्याचे सर्व सुख भोगला आता तांगेल राज्य तांकां उपसंधी म्हूण सांगता अशें एक लायक संदर्भ म्हण तेंच काम संदर्भ रे तुम्ही दुर्योधना बुद्धी सांगनी कोण म्हणता गेलं मना इच्छा तशी केल्ली म्हूण जाल्यार जाग्रतेर काडले म्हूण म्हणता व्हड एक महासंग्राम सजिनींची सर्वनाशा कारण पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धर जबाबदार म्हूण म्हणटना भीष्म तूं आतां विराट रायाला आयकून आसतना तूं कसल काम सांगता त्या ब्राह्मणा लागीं वयतना तो तांगेल सौभाग्य एक कसले म्हळ्यार तांगेल वटो आसूचो ताका दिसता कसले म्हळ्यार पळय इंद्राने तांगेल वटाशे करची तसले तांकां शक्ती सैन्य अर्जुन लब्ध जाला अर्जुनाक
विराट अनेक विषय कसं म्हणून म्हणतात धर्मारी चलता दिकून म्हणून सांगून धर्मारी नीरत जेवणाशील दिकून त्यामुळे सांगेल अर्जुना कसं करचे अनेक कसं भीमाक कसं करचे म्हणाल ऊस कशील म्हाका हंगा कसं की एक चांगलं तांगेल गुरुकुलाच्या पराक्रम कौरव अंगेले एक अदृष्ट मुनी म्हणारे युधिष्ठिर समर्थ जावनशिला बलिष्ठ जावनशिला पांडव शांती संधानाचे इच्छेने आईलीच अर्जुन कसं काम करीत काम गेले बंधुजन नंतर कौरव तांगेलोटा मी युद्ध करूनच म्हणाले चांग मन पांडवांगाशिले त्यामुळे सौभाग्याविषयी पर्वतांतो हिमवंतु श्रेष्ठ पर्वत पुरोहिता समुद्रापुरे समुद्र संधानाक आईल्यांचे देवतिंक इंद्रू श्रेष्ठ म्हणतात तुम्ही सांगेल तशी विषय वसुलंतो अंत कसले संशय ना श्रेष्ठ कोणी ना म्हणतात मृगणा मी मशाल तुम्ही सांगेल उत्तर तशीची ब्राह्मण स्वभाग समजा गरुड हा पतता मी पतता म्हणून म्हणाले सांगल्या बरी पांडव केशिल्या पक्षींची गरुडू सर्व राज्य मेळ का तांगेल धर्मता अधिकार सर्वश्रेष्ठ संशय ना अनेक तुम्ही सांगेल विषय बदलो किरीटी जाऊन बलिष्ठ भारती परिचय कशी रप्तल तो म्हणून म्हणताना अर्जुन अनेक विषय काय गोत्तस कसले हुसको साक्षात देवेंद्रची अर्जुनाला राप्त्याक समर्थ म्हणून म्हणाल विषय वर जत नानातल्या तका वरा प्रकार शरीर जाऊन स्वर्गापासून तिथले सकडे कळवायच्या जात तसे सांगील म्हणके मिगेल ಗುರುತು ಮಿಗೆಲ್ ಬುಜ್ಜಾರಿ ಧನುಸ್ಸು ದೋರ್ನಸ ಹತ್ತ ಬಟ್ಟ ಅಂಗುಲಿ ತ್ರಾಣಂಗಲ್ ಗುರುತು ಸಕಡಸ್ತನ ಆಮನ ಪುಂಸಕ ಜಾವನಿಕ ಸ್ತ್ರೀ ವೇಷ ಚುಂಕಲ ಮಂಜಲರಿ ಅಂಗಲ ನಿಕಾಲ್ಗೆ ತಂತೆ ಪುರೈ ನಿಪ್ತ ಹತ್ತ ಬಟ್ಟ ಕೆದ್ನಾಯಿ ಮೆಹಂದಿ ಕಲ್ಲರ ನಿಗಲ್ ತತ್ತ ತೆಮೈ ನಿಪ್ತ ಕೊಸಲೆ ಆವ ಕಣ್ಣ ಕಣ್ಣು ಕುಂಡಲ ನಾಲ್ಕು ತಿರ್ಷ ದ್ಯೂತ ಕೆಲೆ ತನ್ನ ಕೆಲೆ ನಿಯಮ ಪುತ್ರ ನಪುಂಸಕಲೆ वेश करता कळवे आणि ब्रह्मणाला म्हणून मी गेले नाम रायाला अनेक कसं म्हणतो नर्तन अंतपुरा स्त्रियांका नर्तन अनेक अनेक काणे सांगता म्हणून विराट राया संतप्त करता आणि द्रुपद रायो हंगी परिवार इत्यादी स्त्रियांक समित एक पुरुष संशय पळील अर्जल नमे कसं करतशील म्हणून राय खंडित तुमक निमगीला बरी म्हाकाय निमगीतल तेद नाव सांगता सैरंद्री कामाचो सैरंद्री म्हणून मिगेल नाम अज्ञातवास अवधीन तो आमक दिशिली वापस 12 वर्ष वनवास द्रौपदी दुर्योधन तांका राज्य युधिष्ठिराला रमणींतो द्रौपदी का परिचारक जावनशील आता दिवचे जाईना कळवे राज्य लोभ तांकस कोरवलुटी युद्ध कोरतनी धैर्य येता मागीर नकुल द्रौपदी तांगेलगी निमगीता युधिष्ठिरो तंडन बारे वडवड पौरुष उल्लयता त्या वेळा त्यांनी कसं सांगताची म्हणून केल्ले तू येदोळते ना दिसाक पळे आज सांगेल सर्व विराट नगराक गोग्रहणा कत्री चमकल न तुम्ही काही न तो तदन तुमको पूरे जना सलवाईनी प्रकृती हे स्वभावात तुगल पराक्रम कसं म्हणा मी ते पडीन नारायण सोलवू नाही समर्पयामी श्री हरि की पण गेला तर चमकला तू ना हम करता हरि कान पराजय केला ना हम करता हरि आता तांगे लोट संधी कोरचे सम म्हणून दिसत माका नानातला युद्धांतो अर्जुनु हमको पूरे जना संहार करत म्हणेल खंडित तेदना धृतराष्ट्री म्हणत काही भीष्मान आमगे हिता कतिरीतले पुरे सांगिल न मैं अंतो पांडवांगेल ही तसं तुमगेल ही असं सगळे जगत्याचे ही तसं तशावनो करणा तू इथले उद्धटतन उल्लचनज पुरोहिताला की कळवे म्हणतके आणि पुरोहिताला सांगते पळ्या आम्ही पुरायजन आजी समालोचन कोरनो पांडवालागी संजया पेटयताची जैतव्या तू आता प्रयाण कोरेत तू गेल देशाक तू पांडवाला वचू येत म्हणून सांगून द्रुपदाला पंचाला देशाक त्या पुरोहिता पेटून दिले मागिरी संजया पैलकै संजय आपल्या उपप्लव्य नगराक उपप्लव्याक पांडवन येईलंची म्हणून हानी सांगली ना मैं तू तई बस वचून तांगेल विषय पुरे निमून या धर्मरायाला चंद्री तिरचोल का तुवे आणि हंगाम मी पुरे क्षेमारसच म्हणून सांगका आणि कसं म्हणून म्हणारी या पुरोहितीन सांगील बरे पांडव काही आमक न विजन नाही
त्यांनी सत्पुरुषय बाई परोपकारी बाई राजकुमार त्यांनी वनवास करू अर्ह जलेल नाही जलारी प्रतिज्ञे केलेलं त्यांनीची मळकतीर कष्टारी अज्ञातवास वनवास पुरे संपन्न कोरनाईले त्यांनी जल्लारी ಕೊಪ್ಪನೀಚ್ ಪೊಳಿತ ಆಮ್ಗೆಲ್ ವೈರಿ ಶೀಘ್ರಾತಿಶೀಘ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಕೋಪ ವಿಸರ್ನು आमगेल वैरी प्रीतीनं असंच म्हणून कळत ना अनेक कसं म्हणलं रे एक पंतपुणितांनी कसले फट्टी मारणे खंचे विषय आणतो अनेक कितले की बल पराक्रमानं जय केलेलं राज्य म्हाका सोडून दिलं त्यांनी कितली सूक्ष्म जाऊन तांगेल विषयी आलोचना केलं रे तांगेला कसले दोष कोणाकाही मिळेश ना धर्म त्याग करतल जन नाही त्यांनी आणि मिगल विषयी नाही त्या कुंतीपुत्रानं तांगेले तांक सहाय केलेले मित्रांकही यथेच्छ दनकनक देऊन सत्कार करतात त्यांनी तशाहून तांगेल ಒಟ್ಟು कोण मित्रत्व करता त्यांनी जन्मगट्टले मित्रत्व दबरताची तशी चंद्ररीतिरी मित्रांगेल ಒಟ್ಟು सौजन्यार असतात त्यांनी दुर्योधनो वक्र बुद्धीचोचे मिगेल पूतोश्च पुरो पाप इष्टतो वक्र बुद्धीचो मंद बुद्धीचो आणि करुणच पळे क्षुद्र बुद्धीचो ये मंद बुद्धी दुर्योधनाक तो क्षुद्र बुद्धीचो कर्ण आणि कुटील बुद्धीचो शकुनी कोरण वाटचो काही तर असच पांडवांक कोणेही द्वेष करण्याचे मिगेल चोडवान सोडला रे विंगड कोणेही पांडवांक द्वेष करण्याचे हाका ये मूर्ख दुर्योधनाक कसले गोतना जन्मायातले गुण सुख भोगील नव्हे कष्ट कसं म्हणून गोतसवे तका हे सगळे राज्य मोसाचे दिवतानं गेलवल नव्हे तक तशच्यावनु आता कोणाले ಒಟ್ಟು एक युद्ध चालला रे नाही मे कष्ट भोगला रे त्यादन पुराई आमगेल सामर्थ्य कसले पराक्रम कसल म्हणून कळता तक एद्दोळती तगेल पराक्रमा परिमिती कसल म्हणून कळची तसं परिस्थिती येणी तशच्यावनु तो असल पुरे उतर उल्लयता आता कसले म्हण रे कृष्ण तांगेल पक्ष आस सात्यकी भीमू अर्जुनु नकुलू सहदेव एकापाशी एक वीराधिवीर ताजे नंतर मत्स्यदेशाचे रायाले विराट रायाले आणि द्रुपदाला आश्रय तांकां मेळ्ळा म्हणटना पुराय जे पिशी चेडेकलो सव्वीसाची म्हूण नांव घेतलें अर्जुन पुरो तागेल्या द्रायुद्धार आपच्या कोणेय साध्य ना कोणाकय साध्य ना अखंड भारत ताणें वश करून घेतिले वैवे खंय तरी मनशा मांत्रवे इंद्रप्रमुख देवतेनय ताका कप्प दिनी मे खांडव वनांतू अग्नी प्रज्वलन जातर आसतना इंद्रान पावसाडोच्या पळयतना तागेल बाणांचे पावसाचे एक बोट उदक भितरी पणाशी ताणें मंटप बांदिला वरी करनी मे तसो अर्जुन तो जल्वे ताजे नंतर भीमू गदा युद्धांत भारी निष्णातो अनेक कसं म्हणून म्हळ्यार हस्तीर बैसून युद्ध करचें म्हळ्यार जालें ताका धनुर्युद्ध गोतस कळवे 10,000 हस्ती बल ताकस पूरे अस्त्र शस्त्रा विद्या ताक म्हणणे नकुलाक सहदेवाक सकड जनाक गोतस युद्ध करीश ना म्हूण लेखचो युधिष्ठिरच न्हय तो बारी व्हडलो योद्धा तांगेले बल होलसिला रे आमगेल बल कांय न्ही अनेक कसं म्हणून म्हळ्यार तांगेल ಒಟ್ಟು सोमक वंशाचो दृष्टद्युम्न म्हळ्यार सोमक वंशाचो म्हूण म्हळ्यार द्रुपदाल पोत दृष्टद्युम्न कृष्णू मत्स्य अधिपती विराटो तागेल चेडूवा मागिरी केकई देशादकून 5 केकई राजकुमार तांकां तांगेल देशादकून भायर घाल्ला आत भारी वीर तांणी पांडवांगेल ಒಟ್ಟು कसले आयिल्लेंचे म्हळ्यार मुखारसून पांडव सहकार करून आमगेल राज्य आमकां दितलीची म्हूण तशें तांणी पांडवाल ಒಟ್ಟು आयलेची तशी अनेक कसं म्हणून म्हळ्यार हांग सुचे सर्व रायांक गेले कितले राय आसाची तितले तांगेले अधीन सुचे सर्व सैन्य पांडवांगेले ಒಟ್ಟು युद्धाक आयिल्ल्यांची म्हूण हांव आयकलां ताजे नंतर पर्वतारी आसूचे जन खंय
खटीन खटीन कोट येंत राबून असो जन विंगड विंगड रितीर युद्ध करू कोट तशील जन सर्व त्यांनी युधिष्ठिराले ओटो ऐल्याच काही तितली मान्य केला उमलेंची जनही युधिष्ठिरा आम्ही तुका सहाय करताची म्हणून सांगून ऐल्याच काही कृष्णाला कुलाचो सात्यकी तवई पंडांग बांगेल प्रीतिरी हांव तुमगे लोट युद्ध तुमगेले पर जावन कौरवांगे लोट युद्ध करता म्हण तो आयला अनेक तसं म्हण म्हळ्यार एद्दोळतई एक शिशुपालू एक जरासंधो हान्नी पुराई समर्थ जावन असून आमकां कोणेय मारनाची म्हूण लेखून आशिल्ले तसल जनाक जरासंधाक भिमान नाश केले करुष देशात शिशुपालाक चेदी देशाचे शिशुपालाक कृष्णान संहार केले आता त्यांनी नांची म्हणतना पांडवांक एदोर तन्नी रब्बनीची कृष्णाल निमित्त म्हणताना ते पांडवाला एदोर आम्ही रब्बोसवे आत्ता बिन्नी आम्ही युद्ध केल्ले म्हण जाला रे दैत्य सेने संहार केलेले पळय इंद्रान आनी विष्णून मेळणू तशी कृष्णनी अर्जुन मेळणू आमगेले सगळे सैन्य कितले अक्षोहिणी ओट्ट केल्यार तितली सैन्य त्यांनी ध्वंस करताची जाल तितले आमी तांगेले संधान करचे लायक म्हूण म्हाका दिसता तूं आत्ताच्यात रथार बैसून खंय द्रुपदरायो सैन्य घेवन उपस्थित जाला पळय थंय वचूका थंय वचून द्रुपदा लागीं आमगेले पांडव कशे सच म्हूण निमका कृष्णाकय भेटुका तागेले योगक्षेम निमगुका निमगेले धृतराष्ट्रान म्हूण सांगका कळबे आत्ता कृष्णान बिनी पांडवांक युद्ध करचे नाका संधान करयाचे म्हूण सांगले म्हणजे पांडव तांणी सांगिल्ले तशें आयकता तशें तूं सुरवे वचून कृष्णाला भेटून कृष्णाक पांडवांक युद्ध करूं येवचें नाका म्हूण सांग संधाना ओपसाय तांकां म्हूण सांगका म्हूण सांगून भीष्म धृतराष्ट्रान पळय इतली सकट सांगली न्हय भीष्मानय सांगले धृतराष्ट्रानय सांगले तशी आतां संजयान धृतराष्ट्रान सांगिल्लें बरी आतां धृतराष्ट्रान इतलें पुराय सांगून संजया पेटोवच्यात जालें बाय आतां संजय धृतराष्ट्रान सांगिल्लें बरी उपप्लाव्य जाग्याक येवन पावला थंय कुंतीपुत्र युधिष्ठीर बैसून आसा ताका अभिवादन केल्लें आनी तागे लागीं सकुशल तांगेले कुशल समाचार पळय निमगेले भीष्म धृतराष्ट्र द्रोणू कृपू हांणी पुराय सुकार आसाचे म्हूण सांगले युधिष्ठिरूय ताका येता योग्य उपचार करता आनी धृतराष्ट्राल विशयी पळय निमगिता थंय धृतराष्ट्र कशें आसा तागेले चेडूं कशें आसाची बाहलेकराय कशें आसा सोमदत्तो बुरीश्रवसू शल हांणी पळय सावकार आसाचे आमगेले आचार्य द्रोण कृप हांणी पळय दृढकाय जावन निरोगी जावन आसाचे आनी कुरूराय हांगेले वटू तांणी येदोळ ते स्नेहार आशिल्ले राय पळय स्नेहारी आसाचे म्हणून सकडी निमगिता अश्वत्थामाले कुशल निमगिता इत्याक म्हळ्यार अश्वत्थामाल तसल वीर एक राज्य आसा म्हण जाल्यार त्या राज्याक कसले येतो अंद्री ना म्हणून सांगता तशी पुराय जनाले एक कुशल पळय निमून धृतराष्ट्र कशें आसा न्ही म्हूण निमगिता मागीर तूं कसले आयलो म्हूण म्हणलेले रितीरी तो पुराय समाचार घेवच्याक प्रयत्न करता धर्मरायो त्या विशयी आमी फायच्या दिसाक पळया आज सांगील सर्व ही परमात्माल गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।